नमस्कार मंडळी, मी अजय कांबळे. माझ्या अभिमान माझा महाराष्ट्र या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, आज गावी जातोय, माझ्या नाही पण बायकोच्या. आता म्हटलं गावी जातोच आहे तर पुन्हा एकदा घरी यायला नको म्हणून ऑफिसला जातानाच सर्व काही सामान आम्ही घेऊन ऑफिसकडे चाललो आहे, कारण संध्याकाळी 7ची बस आहे. हा प्रवास कसा होतो, या प्रवासामध्ये नवनवीन अनुभव जे काय भेटत आहे ते तुम्हाला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न असणार आहे माझा. तर या प्रवासाला सुरुवात करतोय आत्ताच. थोडं पहिलं ऑफिसला पोहोचतो आणि मग संध्याकाळी 7 वाजता आम्ही निघणार. त्यावेळेपासून तुम्हाला हा निसर्ग अनुभवायला मिळेल. तर चला मग वेळ न दौडता जाऊया, या प्रवासाला सुरुवात करूया. सासरवाडीत जात असा बघा की सासरवाडी होते. सासरवाडीची गटली उचलीसून मला नाकी नऊ झालंय. इथं झालं आणि म्हणून मी म्हणाले की आम्हाला सुट्टी दे, आम्हाला पोचा घेऊन यायचं कंटाळा. आणि इथं आम्ही ॲक्च्युली बिचारे आमची जिथं बँक आहे त्या प्रिमाइसचे जे गार्ड लोक आहेत त्या बिचाऱ्यांना बँकेतर्फे ह्या वर्षी काहीच नाही दिलेलं. त्यामुळं थोडंसं मी माझ्यातर्फेच असं काहीतरी देतो आहे. त्यामुळं एक छोटीशी भेटवस्तू दिवाळी त्यांचीसुद्धा आनंदात जावो यासाठी. फराळ वाटपाचा कार्यक्रम आहे. हे आमचे इथं बोजे सगळे पडले आहेत आणि फराळ वाटप करतो. हैप्पी दिवाली आपको. हाँ, हैप्पी दिवाली. एक याद रहेगा मेरे पास भी चीज. कुठे गेले ते दुसरे वाले आपले मराठी बोलणारे, त्यांना एक ठेवा. हाँ, अब हो गया 5 का हो गया, काम खत्म हो गया. उनको सिर्फ बुलाओ. ओके भार्गव सर, बाय बाय. थँक्यू सर, थँक्यू. ओके. ओ मैडम चलाओ. ओके ओके ओके. मंडे को आते हैं सर. यस. खूप दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मी चाललो आहे सासरवाडीला. ॲक्च्युली मुंबईमध्ये आहे आता सध्या आणि अपोलो हॉस्पिटलच्या या स्टॉपला येऊन उभारलो आहे मी. असा दिवाळीचा सीझन आहे, दिवाळीसाठी आम्ही चाललो आहे कोकणात, मी आणि माझी मिसेस. सो आम्ही दोघंजण पण चाललो आहे आता कोकणामध्ये कुडाळला. आणि त्या ट्रॅव्हलचा इथं स्टॉप आहे तर इकडे येऊन आम्ही उभारलो. मग आता बघूया पुढच्या जर्नीसाठी आम्ही सज्ज आहे. तुम्हाला देखील काय काय नवीन गोष्टी असतील, काय काय जे नवीन काय दिसेल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा दिवाळीच्या. तर आता ट्रॅव्हल पोचल्या जुईनगरमध्ये. आता किती वेळ लागतो आहे, 15-20 मिनटामध्ये तर इथं यायला पाहिजे. तर नक्की या प्रवासामध्ये तुम्ही देखील असणार आहे. तर चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया आता गाडी आल्यानंतर. फायनली आम्ही बसलो थोडीशी धावपळसाठी, कारण वरती चढवतानाच स्पेस तसा आहे खूप चांगला. नमस्कार मित्रांनो, फायनली मी बसलो आहे नाईट ट्रॅव्हलमध्ये आणि प्रवासाला सुरुवात झाली आहे. आता आम्ही नवी मुंबईतील उलिओमध्ये आहे आणि उलिओमधून ही ट्रॅव्हल पास होते. उलिओमधून मग हायवेला बाहेर पडते पळसपी फाट्यावरून, तशीच मग तिकडे कोकणासाठी वळते. तर मजा येणार आहे ट्रॅव्हलिंगमध्ये आणि खूप चांगली ट्रॅव्हल आहे, मस्त आहे. कंपार्टमेंट वगैरे मस्त आहे, एकदम स्पेस वगैरे खूप सारा स्पेस दिला आहे. बॅगा वगैरे आम्ही इकडे ठेवलेले, पूर्ण बॅगा आमच्या इकडे पॅक झालेल्या आहेत, पूर्ण बॅगा.
आता आम्ही थांबलो आहे एका हॉटेलला. इथं एक हॉटेलसाठी थांबलो. त्या सगळ्या ट्रॅव्हल्स कोकणात जाणाऱ्या ज्या आहेत, गोव्याला जाणाऱ्या ज्या ट्रॅव्हल्स आहेत त्या अशा इकडं हॉटेलला थांबलेल्या आहेत. आणि नाईट ट्रॅव्हल दिसत असेल, या ट्रॅव्हलमधून आम्ही प्रवास करतो आहे सध्या. चांगली कम्फर्टेबल ट्रॅव्हल आहे. आणि माझ्या मागे बघत असाल सगळ्या ट्रॅव्हल्स इथे एक हॉटेल आहे, हॉटेल वैष्णवी. तर त्या हॉटेलला थांबलेलं आहेत. स्वामी मात्र कधी मंडळींनो, रात्रीच्या वेळी हा प्रवास करताना खूप मजा येत होती. खूप थंडी वाजत होती. मुंबईतून निघत होतो त्यावेळी खूप गरमी जाणवत होती. पण जसजसा रात्रीचा ह्या गर्द झाडीतून वळणाच्या वाटेवरून घाट माथ्यावरून प्रवास करताना एक प्रकारची थंडी जाणवत होती. काचेतून ज्या ज्यावेळी बाहेर बघत होतो त्यावेळी एक प्रकारची शांतता आणि डोळ्याचे पारणे फेडणारा शांत असा हा निसर्ग. जसजसा आम्ही कणकवलीजवळ पोचलो तसतशा पावसाच्या सरी कोसळताना दिसत होत्या. रस्त्यावर एक प्रकारची शांतता आणि त्यातून जाणारी आमची मस्तपैकी ही परी. खूप मजा येत होती या प्रवासाला. मित्रांनो, हा प्रवास करत असताना या शांततेमध्ये जे काय मनाला सुख मिळत होतं ते काय औरच होतं. तर चला मग आता आपला बस स्टॉप येतोय, तर उतरून घेणं गरजेचं आहे. कारण आमचं डेस्टिनेशन आता जवळजवळ कंप्लीटच झालं आहे.